गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज काही कारणास्तव सकाळी क्लास घेऊ शकले नाही, सो आता मी रेकॉर्डिंग करते आहे आणि सगळ्यांनी रेकॉर्डिंग एन्जॉय करावी. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी अँड थँक्यू फॉर अंडरस्टँड. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आपल्या भारताच्या सैनिकांसाठी आपण इथून मॅजिक डस्ट त्यांच्यावर पोर करूया. ते जिथे कुठे आहे तिथे खूप सुरक्षित राहावे आणि सगळ्यांना परमेश्वरा खूप बळ दे, शक्ती दे आणि सगळं काही चांगलं होऊ दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण सुसंवादी मानवी नातेसंबंधातील प्रेमाचा अर्थ हे आज बघणार आहोत. याआधी आपण या धड्यामध्ये बघितलं आहे की तुमचे विचार कसे काम करतात, तुम्हाला ते कसं घडवतात. म्हणजे तुमचं जीवन जे चालवतं ते तुमचे विचार असतात. तुम्ही कसं विचार करतात, सकारात्मक करता की नकारात्मक करता, दिवसभर तुमच्या मनातल्या भावना कशा असतात, तुम्ही त्या दिवसभर आपल्या शरीर येणाऱ्या सगळ्या विचारांना रोज इंट्रोस्पेक्ट करायचं आहे की खरंच मी या क्षणाला काय विचार करतेय. आणि त्या प्रकारे तुम्हाला तुमचं जीवन बदलून घ्यायचंय. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडने तुमच्या काहीही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळवू शकता अशी मोठी देणगी आपल्याला परमेश्वराने दिली. आणि ती का 96% दिली आहे याचाही विचार करा. एवढी मोठी शक्ती आपल्याला परमेश्वराने दिली आहे, जे आपल्याला हवं असणारं जीवन आपण जगू शकतो. सो मी स्त्रियांचा तिरस्कार करते, पुरुषांचा नाही. आज आपण इथून सुरू करणार आहोत. एका मोठ्या कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करणारी एक स्त्री माझ्याकडे आली. तिला तिच्या ऑफिसमधल्या काही बायकांबद्दल खूप द्वेष वाटत होता. तिला खात्री होती की त्या तिच्याबद्दल गप्पा मारतात आणि खोट्या अफवा पसरवतात. तिने कबूल केले की मला स्त्रियांबद्दल तिरस्कार वाटतो, पण मला पुरुष आवडतात. मला हे देखील समजले की ती ऑफिसमध्ये तिच्या हाताखालच्या मुलींशी खूप गर्विष्ठपणे, आढ्यतेने आणि चिडखोर आवाजात बोलत असे. तिच्या बोलण्याच्या स्वरात गर्व होता आणि तिच्या वागण्याने काही लोक नाराज का होतात हे मला समजले. तिच्यासाठी महत्वाचा मुद्दा असा होता की तिने ज्या महिलांसोबत काम केले होते त्या महिलांना तिच्या समस्यांमध्ये भरच टाकली होती. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कारखान्यातील प्रत्येक जण तुम्हाला चिडवत असेल तर ही चिडचिड आणि अस्वस्थता निर्माण होण्यामागे तुमचे अंतर्मन जबाबदार असेल असे नाही का? आपल्या सर्वांना माहित आहे की जर आपण कुत्र्याचा तिरस्कार करत असाल तर किंवा घाबरत असाल तर तो रागाने प्रतिक्रिया देईल. खरं तर प्राणी तुमच्या अंतर्मनाची कंपनं ओळखतात आणि त्यानुसार प्रतिक्रिया देतात. या बाबतीत अनेक माणसं ही कुत्रा, मांजर आणि इतर प्राण्या इतकीच संवेदनक्षम असतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही का? इतर स्त्रियांचा द्वेष करणाऱ्या त्या स्त्रीला मी प्रार्थना करण्याची एक प्रक्रिया सुचवली. मी तिला सांगितले की जेव्हा ती आध्यात्मिक मूल्यांशी भरेल आणि जीवनातील सत्यांची पुष्टी करण्यास सुरुवात करेल, मग तिचा स्त्रियाबद्दलचा द्वेष पूर्णपणे नाहीसा होईल. यासोबतच तिच्या आवाजातील गर्वाचा अभिमानही अंशही दूर होईल, ज्यातून इतर स्त्रियांबद्दलचा तिचा द्वेष दिसून येत होता. आपल्या भावना आपल्या बोलण्यात, कृतीत, लिखाणात आणि जीवनात इतर पैलूंमध्ये व्यक्त होत आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटले. आमच्या संभाषणानंतर तिने तिच्या द्वेषपूर्ण आणि रागीट वागण्यावर ताबा मिळवला. त्याने प्रार्थनेची सवय लावली. ती दररोज पद्धतशीरपणे आणि सातत्याने तिच्या कार्यालयात पुढील प्रार्थना म्हणत असे: मी प्रेमाने, शांतपणे आणि स्वस्थपणे विचार करते, बोलते आणि वागते. माझ्याबद्दल टीका करणाऱ्या आणि गप्पा मारणाऱ्या सर्वांपर्यंत मी आता प्रेम, शांती, सहिष्णुता आणि दया प्रसारित करते. इतर सर्वांसाठी माझ्या मनात केवळ सद्भावना, शांतता आणि सौहार्द हेच विचार आहेत. जेव्हा नकारात्मक प्रतिक्रियांची शक्यता दिसते, तेव्हा मी स्वतःला ठामपणे सांगते, मी माझ्यातील सुसंवाद, आरोग्य आणि शांतता या तत्वांच्या दृष्टिकोनातून विचार करते, बोलते आणि वागते. अंतर्मनाची सर्जनशील प्रज्ञा मला सर्व गोष्टींमध्ये दाखवते. प्रार्थनेच्या या सततच्या सरावाने तिचे जीवन बदलले. तिच्या कार्यातील
कार्यालयातील टीकेचे आणि द्वेषाचे वातावरण हळूहळू नाहीसे झाल्याचे तिला दिसून आले. तिच्याबरोबर काम करणाऱ्या त्या महिला आयुष्याच्या प्रवासात तिच्या साथीदार आणि मैत्रिणी झाल्या. इतरांना नव्हे तर तिला स्वतःलाच बदलण्याची गरज होती, हे तिला कळून चुकले. आता आपण हा जो एक प्रसंग वाचला आहे, या प्रसंगावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण किती विचार कसा करतो. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या सभोवताली घडत आहे, त्या आपल्या विचाराने घडत आहे. एक ही जी लेडी सेक्रेटरी म्हणून काम करणारी स्त्री, हिला नेहमी बायांबद्दल द्वेष वाटत होता. आणि सारखं तिच्या मनामध्ये कुठेतरी ते सारखं फिरायचं की चार बाया जरी दोन गोष्टी करत असेल, काही दोन तीन मुली मिळून जर गोष्टी करत असेल ऑफिसमध्ये, जर तिने ते बघितलं, तिला लगेच नाही त्या माझ्याबद्दलच गोष्टी करत आहे, त्या माझ्याबद्दल तिरस्कार करत आहे. जरी त्या बोलत नसतील पण हिला सारखं ते वाटायचं. आणि पुरुषांसोबत ही कम्फर्टेबल होती बोलायला वगैरे, पण हिला स्त्रिया अजिबात आवडायच्या नाही. आणि त्यामुळे तिच्या हाताखाली ज्या काही मुली यायच्या, तिच्या कलिग्स, त्यांना ती खूप गर्विष्ठपणे, अगदी चिडखोर, ॲरोगंटली काम करून घेणे त्यांच्याकडून, त्यांना काहीही बोलणे, त्यांचा बोलताना त्या आवाजामध्ये एकदम असा स्वर की तुम्ही हे काम करा, हे नाही केलं तर असं, म्हणजे अशा प्रकारे ती गर्वात बोलायची. आणि त्यामुळं ते काही जे लोक होते ते नाराज पण व्हायचे. कारण कुणालाही आपल्या बॉसनी रागवलेलं, नेहमी नेहमी टोकलेलं किंवा चिडचिड केलेलं आवडणार नाही. तर ही त्यांना अशी करायची. पण तिच्यातला महत्वाचा मुद्दा असा होता की तिला महिलांसोबत काम केले की ऑलरेडी ती महिलांसोबत कम्फर्टेबल नसल्यामुळं ती जेव्हा त्यांच्यासोबत काम करायची तर तिचं काम चांगलं होण्याऐवजी खराब व्हायचं. तिच्या समस्या जास्तीत जास्त त्या बायांसोबत वाढत वाढत जायच्या. अधिकाधिक भर होत गेली तिच्या त्या चुकांमध्ये, समस्यांमध्ये. आणि जेव्हा ऑफिसमध्ये कोणी जर आपल्याला चिडत बसेल, चिडचिड करत असेल, तर हे तुमचं अंतर्मन जबाबदार असतं. कधी कधी आपल्याला कळतही नाही, पण आपण नकळत, सपोज आपण चालत आहे आणि कोणी दोन बोलताना दिसलं, आपण येताना आपल्याकडे, ते त्यांना माहिती नाही, ते सहज असे बघत आहे आणि ती बोलत आहे. पण आपल्यामध्ये एकदमच एक, अरे माझ्याबद्दल तर बोलत नसेल असं. तर आपल्यातून आपण एनर्जी आहोत. आपल्या शरीरातून येणारे एनर्जी कंपन हे एका प्राण्याला सुद्धा कळू शकतात. बघा तुम्ही कुणा प्राण्याकडे, कुत्रं आहे, मांजर आहे, एखादं कुत्रं मांजर ते अगदीच आपण गेलं की आपल्या सोबत खूप घुळमिळू लागतं. कोणाकोणाकडे ते जाते नाही, त्यांच्यावर ओरडायला लागतं, कारण ते कंपन ओळखतात. तसंच आपलंही शरीर तेवढंच संवेदनाक्षम आहे जेवढं त्या प्राण्यांचं आहे. मग मी माझ्या समोरच्या येणाऱ्या व्यक्तीबद्दल कशी भावना माझ्या मनात ठेवते किंवा मी काय विचार करते, त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीचं माझ्यासोबतचं वागणं असेल. हे जरी तुम्हाला असं वाटेल त्याला कळत नाही, पण तुम्हीच बघा, एखाद्या वेळेस कुठल्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलताना तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं, खूप छानही वाटतं बोलताना. अगदी असं वाटतं की ह्या व्यक्तीने आपल्याला या रोज भेटावं, आपण याच्याशी भेटलं की आपल्याला खूप छान वाटतं. आणि कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती भेटला तरी इरिटेटिंग होतं आणि असं वाटतं नको बाबा याच्याशी बोलायला नको. तर ह्या तुमचे कंपन असतात, तुमचे व्हायब्रेशन्स असतात, जिथे तुम्ही त्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबल राहत नाही, कारण त्याचे व्हायब्रेशन्स ठीक नसतात. इतर स्त्रियांचा द्वेष करणाऱ्या त्या स्त्रीला त्यांनी प्रार्थनेची प्रक्रिया सुचवली. डॉक्टर जोझेफ मर्फीकडे जेव्हा ही स्त्री आली, तिने आपला सगळं गोष्टी समजून सांगितल्या डॉक्टर जोझेफ मर्फींना. मग त्यांनी तिला म्हटलं की तू प्रार्थना कर, तू तुझ्या आध्यात्मिक मूल्याशी भर पडेल अशी तू सत्याची पुष्टी करायला सुरुवात कर. स्त्रियाबद्दलचा तुझ्या मनात जो द्वेष आहे ना, तो पूर्ण नाहीसा कर. तुझ्या आवाजातला अभिमानाचा जो हा अंश आहे, हा त्या प्रार्थनेने मुळे दूर होऊन जाईल. आणि तुझ्या स्त्रियाबद्दलचा तुझा जो द्वेष आहे तो पण निघून जाईल. तुझ्या भावना, तुझ्या बोलण्यातल्या कृतीमध्ये सुद्धा या सगळे बदल तुलाच जाणवतील. आणि हे सगळं पाहून लोकांनाही आश्चर्य वाटेल आणि ऑटोमॅटिक तुझ्या जीवनामध्ये फरक पडेल. मग जेव्हा ती जोसेफ मर्फिलनं तिने ऐकलं त्यांचं, आणि मग तिने सुरू केली प्रार्थना. रोज ती स्वतःला रोज प्रार्थना करायला लागली, मी शांतपणे, स्वस्तपणे विचार करते. पद्धतशीरपणे तिने सातत्याने ती प्रार्थना केली, कारण तिला तिच्या त्या द्वेषपूर्ण रागीट वागण्यावर ताबा मिळवायचा होता. तिने ठरवलं होतं की मला दुसऱ्यांना बदलायचं नाहीये, मी माझ्या ऑफिसमधल्या कलिग्सला बदलू शकत नाही. मला जी चीड येते ही माझीच निर्माण केलेली आहे.
मलाच कुठेतरी चेंज व्हायचं आहे. आणि तिने जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा तिने शांतपणे, प्रेमाने, स्वस्तपणे मी विचार करते, बोलते. मी टीका मारणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या सर्वांपर्यंत शांती, सहिष्णुता, प्रेम, दया प्रसारित करत आहे. असं सारखं तिने व्हायब्रेशन्स देणे सुरू केले. आणि सगळ्यांबद्दल माझ्या मनामध्ये सद्भावना, शांतता, सौहार्द आहे हे विचार ती सतत 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 करत गेली. आणि तिने स्वतःला ठामपणे सांगितलं की माझ्या मधला सुसंवाद, आरोग्य आणि शांतता हे तत्वाच्या दृष्टिकोनातून विचार करते आणि बोलते. आणि सर्जनशील मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला सांगितलं की तू मला या सगळ्यांसाठी मार्ग दाखव. आणि जसं जसं ती रोज 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 रिपीट 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 करत गेली, तिच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते कोरल्या गेलं. आणि ऍटोमॅटिक तिच्या शरीराचे व्हायब्रेशन चेंज झाले. व्हायब्रेशन चेंज झाले, तिचं जीवन बदललं. हळूहळू तिच्या कंपनीमधलं वातावरण अगदीच मस्त झालं. आणि तिच्या सोबत असणाऱ्या महिला काम, ज्या तिच्या मैत्रिणी होत्या, त्या सुद्धा तिच्या सोबत काम करायला लागल्या, त्यांना आवडायला लागलं. तिचे काम छान व्हायला लागली. आणि तिला हे कळलं की मला लोकांना बदलवायचं नाहीये, मला स्वतः बदलायची गरज होती. मी दुसऱ्याला बदलू शकत नाही. जे काही आहे ते माझ्यात आहे. अहम ब्रह्मास्मी. मला स्वतःला बदलायचंय, मला दुसऱ्यांना बदलण्याची गरज नाही. सतत विचार केल्यामुळे ती गोष्ट घडत असते. कारण थॉट्स आपले प्रेयर असतात, आपले विचार ही प्रार्थना आहे. जेव्हा आपण सगळं सबकॉन्शियस मध्ये, माइंड मध्ये जेव्हा, कारण त्याच्याकडे लॉजिक नाही आहे, तुम्ही जे जे बोलाल तो हो 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 करेल, तथास्तु करेल, तथास्तु करेल. आपण बोलून कुठलीही गोष्ट क्रिएट करतो. मग आपल्याला क्रिएट काय करायचं आहे? आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहे. आणि या बोलण्याच्या क्रिएशनचा मी एक अनुभव काल रात्रीच घेतलेला आहे. मला इथे रिपीट करायचं नाहीये, पण आता मला कळलेलं आहे की मी या जर्नीमध्ये गेले 2-3 वर्षापासून आहे. तर मला आता माझ्यामध्ये ती पॉवर आहे. तर मला माझ्या बोलण्यात, माझ्या विचार करण्यामध्ये खूप जास्त मला अलर्ट राहायची गरज आहे. मी काय बोलती आहे, आणि जर माझ्या तोंडातून कुठे एखादा असा शब्द किंवा निगेटिव्ह एखादा विचार किंवा थॉट आला, तर मला त्याला लगेच कट 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 कॅन्सल असं, बस कंट्रोल अल्टर अल्टर डिलीटच मारायचं आहे. कारण ती गोष्ट व्हायला वेळ लागणार नाही. जेव्हा तुम्ही मॅग्नेट बनता तेव्हा ती गोष्ट लवकर घडते. आणि मी जेव्हा कोणाला आशीर्वाद देते तोही लवकर लागतो, हे मला अनुभव आहे. आणि मी स्वतःबद्दलही कालचा जो एक अनुभव म्हणजे केली आहे मी गोष्ट, की जी मी म्हटली तीच ती झाली. सो यापुढं आता मला नक्कीच माझ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे की मी काय बोलावं. सो पुढला आपला एक पॅरेग्राफ आहे की नकारात्मक स्वसंवादानं बढती रोखली. म्हणजे जेव्हा आपण सेल्फ टॉक कसं करतो, आपला सेल्फ टॉक खूप महत्वाचा असतो. कधीही तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यात जर कुठली गोष्ट घडत नाहीये तुमच्या मनासारखी, म्हणजेच इथे तुम्ही कुठेतरी सेल्फ टॉक तुमचं ऑब्झर्व करा. काय खरं मी रोज माझ्यासोबत करणारा जो संवाद हा आपण जास्तीत जास्त स्वतःसोबत करत असतो इतरांपेक्षा. तेव्हा आपल्या सेल्फ टॉकवर विश्वास ठेवा. की मी विचार करा, त्याला ऑब्झर्व करा की मी खरं सेल्फ टॉक चांगला करते आहे, मी चांगलं बोलती आहे. एक 5-5 मिनिटांनी स्वतःला ऑब्झर्व करा. एकही दिवशी एक सेल्समॅन मला भेटायला आला आणि त्याने त्याच्या संस्थेच्या सेल्स मॅनेजर सोबत काम करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तो त्या कंपनीत 10 वर्ष होता आणि त्याला कोणत्याही प्रकारची बढती किंवा प्रशंसा मिळालेली नव्हती. त्याने मला त्याच्या विक्रीची आकडेवारी दाखवली. तो त्या भागातल्या इतर सेल्समॅन पेक्षा सरस होता. हे मला सहज दिसत होतं. त्याचे स्पष्टीकरण असे होते की सेल्स मॅनेजरला तो आवडत नाही, आपल्याशी भेदभाव केला जात असल्याचा दावा त्याने केला. कॉन्फरन्समध्ये मॅनेजर त्याच्या सूचनांची थट्टा करायचा आणि काही वेळा अपमानास्पद वागणूकही द्यायचा. या प्रकरणाबद्दल तपशील चर्चा केल्यानंतर मी त्याला सुचवले की या सगळ्याचे मुख्य कारण तोच आहे. त्याचे विचार आणि त्याच्या व्यवस्थापकावरील विश्वास यामुळेच अधिकारी असे वागत होते. आपण जे मापदंड इतरांसाठी वापरतो तेच मापदंड आपल्यासाठीही वापरले जातात. त्याची अशी धारणा होती की त्याचा विक्री व्यवस्थापक हा क्षुद्र, पूर्वग्रहित, भांडकुदळ होता. त्याच्या मनात त्या अधिकाऱ्याबद्दल कटुता आणि वैरभाव होता. ऑफिसला जाताना वाटेत त्याच्या मनात जे विचार यायचे त्यात सेल्स मॅनेजरवर टीका, मानसिक वाद, आरोप, प्रत्यारोप, धिक्कार याचा समावेश होता. तो मानसिकदृष्ट्या जे देत होता तेच त्याला परत मिळत होते.
आमच्या संभाषणाच्या शेवटी त्याच्या लक्षात आले की त्याची आतील भाषा खूप विनाशकारी आहे. त्याच्या मूक विचारांची आणि भावनांची ताकद आणि खोली, ज्याने तो विक्री व्यवस्थापकही मानसिक निंदा अपमान करायचा, त्याच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे त्याला त्याच्या बॉसकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळत होत्या. याशिवाय त्याच्यात इतर वैयक्तिक, शारीरिक आणि भावनिक विकृती देखील उद्भवत होत्या. बघा, किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. तुमची सेल्फ टॉक कशी असते ती. एक सेल्समॅन जो जोझेफ मर्फी यांना भेटायला गेला आणि त्याने त्याची एक गोष्ट सांगितली. त्याच्या आयुष्यामध्ये जे घडणारा एक इन्सिडेंट होता की त्याला त्याचे संस्थेचे सेल्स मॅनेजर जे आहे ते खूप त्रास देतात, अडचणी येत आहे, त्याच्यामध्ये कंपनीमध्ये 10 वर्ष झाले काम करत नाही, त्याला बढती मिळत नाही, त्याचं प्रमोशन होत नाही, त्याला प्रशंसा मिळत नाही. त्याच्या सेल्सची आकडेवारी दाखवली त्यांनी. तो इतर लोकांपेक्षा अतिशय उत्कृष्ट असा होता. हे सगळं होतं त्याच्याकडे. पण एवढं सगळं असतानाही तो मॅनेजरला का आवडत नव्हता? का त्याच्यासोबत भेदभाव केला जात होता? का कॉन्फरन्समध्ये मॅनेजर त्याच्या सूचनांची थट्टा करत होता? असं काय होतं अपमानास्पद वागणूक त्याला मिळायची? तर त्याचे थॉट होते. कारण तो जेव्हा केव्हा ऑफिसला जायला निघायचा तेव्हा रस्त्यामध्ये तो फक्त आणि फक्त एकच विचार की मला मॅनेजर असा बोलेल, मला मॅनेजर असं करतो, मी किती काम केलं तरी माझ्या कामाची काही तारीफ होत नाही, मला तर नेहमी टीकाच मिळतात, माझ्यासोबत असेच केल्या जातात, मला भेदभाव केला जातो, बाकी लोक एवढे काम करत नाही पण त्यांना तर खूप जास्त हे मिळतं, मला मिळतच नाही, तो शूद्रच आहे, तो भानकुदळच आहे. सारखं सारखं घरापासून ते ऑफिस पर्यंतचा टोटल जाय ऑफिसला जायच्या आधीचा हा विचार त्या व्यक्तीचा होता. कंटिन्युअस त्या दूषित विचारामुळं वाटेत जितके त्याच्या डोक्यामध्ये विचारायचे की असं आहे तसं आहे, धिक्कार, प्रत्यारोप, आता जर मला असं त्यांनी म्हटलं तर मी त्याला हा उत्तर देईल, आज तर मी बघूनच घेईल, असं कसं मॅनेजर मला बोलेल, मी तसं बोलेल, असं बोलेल. म्हणजे जे काही असेल पूर्ण रंगत 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 घरापासून ऑफिस पर्यंत जाणे, हे रोजचं त्याचं झालेलं. मग काय होणार? जे द्याल तेच मिळणार आहे. जेव्हा त्याचं विचार सांगितले त्यांनी आणि त्याला कळलं की माझी भाषाच ही खूप विनाशकारी आहे. कारण मूक विचारांची आणि भावनाची ताकद आणि खोली, ज्याने तो विक्री व्यवस्थापकाची मानसिक निंदा आणि अपमान करायचा, त्याच्या अंतर्पणापर्यंत ती पोहोचली होती. खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे की जरी तो वर्बली तोंडाने बोलत नव्हता, पण त्याच्या आतमध्ये येणारे सायलेंट थॉट, त्याची निघणारी ती फ्रिक्वेन्सी भावना, त्याच्या व्यवस्थापकाबद्दल जो अपमान तो करायचा, निंदा तो करायचा, ती इतकी त्याच्या सबकॉन्शियसच्या आतमध्ये रुजली होती की ती त्याच्या आयुष्यामध्ये पूर्ण समोर त्याच्या दिसत होती. आणि त्याचा परिणाम त्याच्या ऑफिसच्या त्या कामावर झालेला. तो 4 लोकांपैकी सरस असल्यावरही त्याला ही वागणूक मिळत होती, फक्त आणि फक्त त्याच्या सेल्फ टॉकमुळे. सो सेल्फ टॉक अति महत्वाचा आहे. आपण कोणाबद्दल कसा टॉक करतो स्वतःसोबत, किंवा स्वतःबद्दलही स्वतःसाठी काय टॉक करतो की अरे मी बावळटच आहे, मला कळतच नाही, मी तर आज हा मूर्खपणाच केला, अशा गोष्टीही आपण कळत नकळत स्वतःलाही बोलत असतो. तर मग अशा वैयक्तिक शारीरिक विकृती उद्भवतात. यापुढे आपण सेल्फ टॉकवर लक्ष द्यायचं आहे. तर पुढे बघूया काय झालं त्याच्या आयुष्यामध्ये. माझ्या सूचनेनंतर त्याने पुढील प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणण्यास सुरुवात केली. माझ्या विश्वाचा मीच एकमेव विचारक आहे. मी माझ्या बॉसबद्दल जे विचार करतो त्याला मी जबाबदार आहे. मी त्यांच्याबद्दल ज्या प्रकारे विचार करतो त्यासाठी माझा विक्री व्यवस्थापक जबाबदार नाही. मी कोणत्याही व्यक्तीला, स्थळाला किंवा वस्तूला मला त्रास देण्याची परवानगी देत नाही. मी माझ्या बॉसला आरोग्य, यश, मनःशांती आणि आनंदाच्या शुभेच्छा देतो. जोसेफ मर्फीने त्याला सांगितलं की तू ही प्रार्थना कर. त्याला प्रार्थना लिहून दिली. त्याने म्हटलं की मी विश्वाचा एकमेव विचारक आहे. मी माझ्या बॉस बद्दल जो विचार करतो, जे काही माझ्यासोबत आज घडत आहे, त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली की माझ्यासोबत घडणाऱ्या गोष्टीसाठी मी फक्त एकमेव मीच कारणीभूत आहे. कारण मी जे विचार करतो त्याला माझा बॉस, माझा व्यवस्थापक जबाबदार नाही. कुठलीही व्यक्ती, कुठलंही स्थळ किंवा वस्तू
मी याला मला त्रास द्यायची परवानगी देत नाही. माझ्या बॉसला मी यश, मन शांती आणि आरोग्य आणि आनंद याच्या शुभेच्छा देत आहे. जेव्हा त्यांनी त्याच्या मनातून ही शुभेच्छा, आनंद, आरोग्य, यश हे द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या मनापासून जेव्हा जो शुभेच्छा द्यायला लागला, त्याला माहित होतं की त्यांना सर्व बाबतीमध्ये आता दैवी मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्यांनी डिवाइन वरच्या त्या परमेश्वराला, सबकॉन्शियस माइंडला आव्हान केलं की मला तू गाईड कर, मला मार्गदर्शन कर. हळूहळू शांततेने मनापासून पुन्हा पुन्हा ही प्रार्थना तो करत गेला. प्रार्थना हे नेहमी हळूवार शांततेने करायची आहे. आणि त्याचे मन बागेसारखं आहे, त्याच्या बागेमध्ये जे काही पेरेल त्याच्या प्रकारचं फळ त्याला मिळेल हे त्याला माहित होते. मी त्याला झोपण्यापूर्वी मानसिक कल्पना चित्रांचा प्रयोग करायला हे शिकवले. त्याने कल्पना केली की त्याचा बॉस त्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याचे अभिनंदन करत आहे, त्याची उत्साहाने प्रशंसा करत आहे आणि ग्राहकाने त्याचे किती कौतुक केले आहे ते उत्साहाने सांगत आहे. या कल्पनेत त्याने वास्तवाचे रंग भरले. त्याला बॉसचा हात पकडल्याचे जाणवले. तसं विशिष्ट स्वर ऐकला आणि त्याचे स्मित हास्यही दिसले. त्याने उत्तम प्रकारे मानसिक चित्र रंगवले. दररोज रात्री तो हा मानसिक चित्रपट पाहत असे आणि त्याला माहित होते की त्याचे अंतर्मन हे ग्रहणशील माध्यम आहे, ज्यावर त्याची सर्जनशील कल्पना शक्ती प्रभाव पाडेल. आणि या प्रक्रियेमुळे जिला आपण मानसिक आणि आध्यात्मिक अभिसरण मानू शकतो, त्याच्या अंतर्मनावर हळूहळू परिणाम झाला. त्याचे कल्पनाचित्र साकार झाले. त्याच्या विक्री व्यवस्थापक त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याला सॅन फ्रान्सिस्कोला बोलावले. त्याला विभागीय विक्री व्यवस्थापक म्हणून पदोन्नती दिली. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या आणि पगारही खूप वाढला. जेव्हा त्याने त्याच्या बॉस बद्दलची त्याची समज आणि आकलन बदलले, तेव्हा त्याचा बॉस त्याच्यानुसार प्रतिक्रिया देईल अशी त्याच्या अंतर्मनाने व्यवस्था केली. सो अमेझिंग, सो गुड, रिअली इट्स व्हेरी नाईस. बघा कसं आपण एखाद्याच्या म्हणजे आपल्या मनात येणारे विचार बदलले. आधीचे विचार जे होते ते पुसट होत गेले आणि मग चमत्कार दिसून आला. हळूहळू शांतपणे जेव्हा त्यांनी ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आणि त्याचं मन, त्याचे व्हायब्रेशन इतके वाढले, छान छान झाले. अगदी त्याचं मन हलकं झालं, बागेसारखं असं फुललं. म्हणजे कसं, आपण जे बी आपल्या अंतर्मनाच्या बागेमध्ये टाकणार तेच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. झोपण्यापूर्वी त्यांनी लिटरली मानसिक चित्र, एक मूवी बघायला सुरुवात केली रोज. आणि त्या मूवीमध्ये तो मस्त ऍक्टिंग करत होता. बॉस येत आहे, अभिनंदन करत आहे, बॉस हातामध्ये हात मिळवत आहे, लिटरली त्याचा स्पर्श, त्याचा तो तिथे तो बॉस उभा आहे, प्रशंसा करत आहे, कौतुक करत आहे उत्साहाने मस्तपैकी. इतकं सुंदर त्याने तो चित्रपट बघितला. त्याचा आवाज, त्याचं हसणं, सगळं त्यांनी मानसिक चित्र रंगवलं आणि रोज रात्री तो चित्रपट पाहायला लागला. रोज रात्री तो अफर्मेशन्स म्हणायला लागला. कंटिन्यू असं करत 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 जुनं जे होतं ते निघून गेलं आणि नवीन गोष्टी त्याच्या अंतर्मनामध्ये आल्या. कारण अंतर्मन हे पाण्यासारखं आहे, ते ग्रहणशील आहे. त्याची सर्जनशील कल्पना शक्तीचा त्याच्यावर प्रभाव पडला. आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा ते अंतर्मन हळूहळू हळूहळू बदललं, कल्पनाचित्र साकार झालं, जे त्यांनी त्याच्या चित्रपटामध्ये बघितलं ते आता रियालिटीमध्ये आलं. त्याला सॅन फ्रान्सिस्कोला बोलावलं गेलं, त्याचं अभिनंदन केलं गेलं, त्याला त्याची बढती मिळाली सेल्स मॅनेजर पासून. त्याला एक वेगळं त्याचं व्यवस्थापक म्हणून पदोन्नती झाली आणि त्याला पगारही वाढला. त्याने जसे त्याच्या बॉस बद्दलचे विचार बदलले, त्याला अंतर्मनाने मोठं गिफ्ट दिलं. सो आपल्या अंतर्मनामध्ये आपण जे चांगले विचार करू, आपलं आयुष्यामध्ये ते घडेल. म्हणजे माझं आयुष्य माझ्या हातात आहे, मी जे हवं ते मिळवू शकते. मला स्वतःवर विश्वास हवा, मला माझ्या अंतर्मनावर विश्वास हवा, मला रोज चांगलं वागायचं आहे, माझे अफर्मेशन्स तसे असले पाहिजे. मी अफर्मेशन्स माझ्या मुलीसाठी रोज लिहिते, माझ्या नवऱ्यासाठी लिहिते. आता मी माझ्या व्यवसायासाठी सुद्धा लिहिणार आहे. आणि माझं ध्येय आहे की मला यंग जनरेशन, आपले जे लहान मुलं आहेत 5वी पासून ते 10वी पर्यंतचे, त्यांच्यासाठी मी काहीतरी म्हणजे एक असं एक काउन्सिलिंग सेंटर असावं जिथे त्या लोकांनी येऊन त्यांची जे काही समस्या आहे त्यांच्यावर मी त्यांना योग्य तो निर्णय, योग्य ते त्यांना मी सोल्युशन देऊ शकली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप चमत्कार व्हावा, ही माझी खरं खूप मनातून इच्छा आहे आणि ही लवकर कंप्लीट होणार आहे.
असे सगळं जर वागले तर खरंच किती सुंदर ते स्वतःचं जीवन जगू शकतात. कारण परमेश्वराने इथे आपल्याला फक्त आणि फक्त सुंदर जीवन जगायला पाठवलंय, खुशीचं जीवन जगायला पाठवलं आहे. काही मनामध्ये किंतु परंतु, भांडणं, द्वेष, राग, हा आणि ते म्हटलं त्यांनी ते म्हटलं, सोडून द्या सगळं. याच्यामध्ये काहीही पडलेलं नाही आहे. सगळ्या गोष्टी मी अनुभव केल्या आहे, मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगते. मी प्रत्येक गोष्ट अनुभवली आहे. आज माझं वय ज्याप्रमाणे आहे, मी आता 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 शिकलेली आहे, पण माझं आयुष्य किती बदललं या गेल्या 10-15 म्हणजे वर्षापासून. खूप काही बदल झाले आहेत. कोविड नंतर सगळ्यात मोठा बदल ही पुस्तक आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये झाला. आणि सबकॉन्शियस माइंडची बुक ही मागच्या वर्षी मी खूप व्यवस्थितपणे ती वाचली, ऐकली. माझ्या मेंटॉर कडून मी सगळं शिकती आहे आणि खरं मला ही बुक अतिशय आवडते. कारण ही बुक मला अलर्ट करणं शिकवलं. तिने मला प्रत्येक क्षणी तुम्ही काय विचार करता हे तुम्ही लक्षात घ्या. अवेअरनेस मध्ये राहा. आणि मॅजिक बुक तर तिनेही माझ्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी चांगल्या घडवल्या. कारण मॅजिक आणि सबकॉन्शियस माइंड ह्या दोन्हीही बुक एकमेकांना पूरक आहेत. कारण तुम्ही मॅजिकची बुक तुम्हाला आयुष्यभर करावी लागेल. तुम्हाला रोज सकाळी उठून तुमचे 10 अफर्मेशन्स, आई वडिलांसाठी ब्लेसिंग्स, आपल्या नवऱ्यासाठी ब्लेसिंग, आपल्या मुलांसाठी ब्लेसिंग्स लिहावंच लागणार आहे. हा तर तुमचा बिलकुल मरेपर्यंतचा हा रोजचा अभ्यास असायलाच हवा. आणि बघा आयुष्यात किती सुंदर, कारण जेव्हा आपण लिहितो आपले पाचही इंद्रिय काम करतात. आपले व्हायब्रेशन चेंज होते. सकाळी उठल्या उठल्या धरती मातेला, पंचतत्वाला जेव्हा आपण नमस्कार करतो, त्यांना आशीर्वाद मागतो, आपले ग्रह, तारे, आपले पूर्वज या सगळ्यांना जेव्हा आपण हे सगळं, आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी बदल पडतात. आपलं मानसिक पूर्ण चित्रपटल बदलते आणि मग जसे आपले व्हायब्रेशन बदलते त्याच गोष्टी आपण आकर्षित करतो. कारण आपण एक चालते फिरते मॅग्नेट आहोत आणि आपल्याला काय अट्रॅक्ट करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. पुढला पॅरेग्राफ घेऊया. भावनिक दृष्ट्या परिपक्व बनणे. एक मला छोटाच आहे. एक 10 मिनिटामध्ये हा होऊन जाईल. इतर कोणीही तुमच्याबद्दल काहीही म्हणाले तरी जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ देत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. बरोबर आहे. माझं रिमोट माझ्या हातात आहे. मी ते कुणालाही द्यायचं नाही. ते मी ठरवेल. मी एक पॉडकास्ट बघितला आहे. खूप सुंदर असा छोट्या मुलांचाच पॉडकास्ट होता तो, TSR म्हणून, रणवीरचा. त्याच्यामध्ये त्या मुलाने जे सांगितलं की जर मला कोणी काही म्हटलं तर मी ती गोष्ट माझ्या हृदया हृदय आणि माझ्या मेंदूपर्यंत मी ती जाऊ देत नाही. मैं दिल और दिमाग तक उसको जाने नहीं देता. हे त्या मुलाचं सेंटेन्स होतं. आणि मला ते खरंच खूप आवडलं की कुठलीही गोष्ट जर कोणी म्हटली तर ती आपल्या हृदयातून आणि आपल्या डोक्यामध्ये जाऊ नाही द्यायची. तिला तिथेच इग्नोर करायचं. ती तुम्ही ऍक्सेप्ट करायची नाही. ती जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही तुम्ही त्याला अटॅच होऊन चिडचिड करणे, द्वेष, राग, आणि मग मला त्याने असं म्हटलं, असं कसं म्हटलं, मला म्हणायला नको होतं, मी तेव्हा असं उत्तर द्यायला पाहिजे होतं, पुढच्या वेळेस भेटू दे त्याला, मी त्याची चांगली काढूनच ठेवणार, अशा गोष्टी होतात. आणि आपलं मन दूषित होतं. तर आपलं मन दूषित करायचं नाही. कारण तो बोलून निघून गेला, त्याने त्याचं काम केलं, पण तुम्ही दिवसही भर त्याच विचारात नाचत आहात. म्हणजे तुमचं रिमोट तो घेऊन गेला, तो तुम्हाला स्टॉप करायलाच विसर. माझं रिमोट मला कुणाला द्यायचं नाही. माझं रिमोट मी माझ्याच हातात देणार. समोरची व्यक्ती तुम्हाला एकाच मार्गाने विचलित करू शकते आणि ती म्हणजे तुमच्या स्वतःच्या विचारांनी. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्हाला 4 टप्प्यातून जावे लागते. जे काही शब्द वापरले गेले होते त्याबद्दल तुम्ही विचार करायला लागता. तुम्ही रागवायचे ठरवून रागाची भावना निर्माण करण्याचे ठरवता. मग कृती करायचं ठरवता. कदाचित तुम्ही मागे वळून त्याच प्रकारे प्रत्युत्तर देता. विचार, भावना, प्रतिक्रिया आणि कृती तुमच्या मनामध्ये घडत असतात. भावनिक दृष्ट्या परिपक्व असणं म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतरांच्या टीका आणि द्वेषांवर नकारात्मक प्रतिक्रिया देण्याच्या बालिश प्रवृत्तीच्या पलीकडे जाणे. टीका आणि अपमान कोणालाही आवडत नाही. मात्र आपण अशा घटनांवर कशी प्रतिक्रिया द्यायची हे निवडण्याची क्षमता आपल्याकडे असते. प्रौढ निवड म्हणजे नकारात्मक प्रतिक्रिया टाळणे. नकारात्मक प्रतिक्रिया देणे म्हणजेच खराब टीकेच्या पातळीवर उतरणे आणि समोरच्या व्यक्तीच्या नकारात्मक वातावरणात जाणे.
जीवनातील आपले ध्येय लक्षात ठेवा. कोणतीही व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तू तुम्हाला तुमच्या आंतरिक शांती आणि आरोग्यापासून दूर नेऊ देऊ नका. खूप अतिशय सुंदर. भावनिक दृष्ट्या परिपक्व बनणे म्हणजे आपलं रिमोट आपल्या हातात ठेवणे. कुणी काही म्हटलं असेल तर ते आपल्या दिल और दिमाग में नहीं जाने देने का. ठीक आहे. मला एक वीक व्यक्ती असा बनायचं नाही आहे. इमोशनली मला माझं खूप स्ट्रॉंग राहायचं आहे. ती व्यक्ती तुम्हाला तेव्हा विचलित करते जेव्हा तुम्ही स्वतःचे विचार, जे आहे 4 टप्प्यामधून, म्हणजे कोणी तुम्हाला काही बोललं, मग त्याला प्रत्युत्तर देणे. मग प्रत्युत्तर द्यायचं, मग त्याच्यासाठी विचार कराल घरी येऊन, अरे उद्या मी असं उत्तर देईल, मला असं बोलायचं आहे. मग सारखं ते ठरवता तुम्ही, मग ती कृती करता, प्रत्युत्तर देतात, मग ते विचार आणि भावना आणि प्रतिक्रिया, हे सगळं आधी आपल्या कुठे चालतं? मनामध्ये चालत असतं. बरोबर आहे. कुणालाही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सोबत खेळू देऊ नका. तुम्ही ते ठरवा, मला कसं रिॲक्ट करायचंय. कारण ही समज आपल्याला दिली आहे देवाने. तुम्ही तेवढे समजदार आहे की मला समोरच्या व्यक्तीसोबत कसं मी डील करू किंवा मी कसं कंट्रोल करू. माझ्या हातात आहे की समोरच्या व्यक्तीची क्रिया तुम्ही कंट्रोल करू शकत की नाही. सारखं तेच ते विचार, खूप जास्त विचार तुम्ही जर कंटिन्युअस करत गेल्या तर ते खरे होतील. त्याच्याबद्दल तुम्ही सेम 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 वाईट बोलत गेला तर तेच ते होईल. स्वतःला चेंज करा. तुम्ही स्वतःची एक स्टार बना. एक अलग युनिक माझी पर्सनॅलिटी आहे. आपले थॉट्स, आपले विचार, चॉईस ऑफ वर्ड्स, आपल्याला माहित आहे आपल्याला कुठले विचार करायचे. मला शब्द, मला काय बोलायचं याची चॉईस आहे माझ्याकडे. कारण E = MC². मी आजच्या आधीही सांगितलंय. एनर्जी, एनर्जी म्हणजे तुमचे थॉट्स, आणि मॅटर दॅट इज कमिंग इन द रियालिटी. E = MC². तुमचे विचार तेच तुमच्या रियालिटीमध्ये येते. मला माझी लाईफ फायनान्शियली फ्री करायची, मग मला माझे थॉट्स पण तसेच ठेवावे लागेल, माझे नातेसंबंध तसेच ठेवावे लागेल. सो इतरांच्या ठिकाणी द्वेषावर नकारात्मक प्रतिक्रिया देण्याचा मला म्हणजे अगदी लहान मुलं करतात ना, असं बालिश गोष्टी करायच्या नाही आहे. आपल्याला काय निवडायचं, आपल्याकडे तेवढी देवाने क्षमता दिलेली आहे. प्रतिक्रिया देणं टाळा, रिॲक्शन देणं टाळा. आपलं ध्येय जीवनामध्ये मला काय करायचंय, काय फोकस्ड आहे माझा. मी या व्यक्तीसोबत भांडणे हा माझा फोकस आहे का? नाही. माझा फोकस काही वेगळा आहे. मला आयुष्यात खूप काही मोठ्या गोष्टी करायच्या आहे. मग मला काय करायचंय? मग मला स्वतःला शांत राहायचंय. मला रिॲक्ट कसं करायचं मला कळतं. मला रिॲक्शन कशी द्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या स्वतःला त्या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवा. त्याच्या जवळ नेऊ नका. तुमच्या जीवनाचं ध्येय लक्षात ठेवा. कुठलं व्यक्ती, वस्तू, ठिकाण तुमची आंतरिक शक्ती आणि तुमच्या आरोग्यापासून दूर नेऊ देऊ नका. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली आंतरिक शक्ती आणि आरोग्य हे मिळालं पाहिजे. पण ते तुमच्या आयुष्यापासून दूर का जात आहे? कारण तुम्ही रिॲक्शन देतात. ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की माझं ध्येय वेगळं आहे, तर मी ह्या गोष्टी माझ्या आयुष्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी स्वस्त मस्त राहील, मी शांत राहील, मी सगळं लाईफ एन्जॉय करेल, मी मस्त ट्रॅव्हलिंग करेल. वीकली नाही, मी हर 6 महिन्याला फिरायला जाईल, माझ्या फॅमिली सोबत जाईल, पार्टीज होईल, माझे फ्रेंड सर्कल छान, माझा जॉब चांगला, मी खूप मस्त पैसा कमवत आहे, लॅविश लाईफ होत आहे, दान धर्म, मस्त लाईफ चालू आहे. हे सगळं तुम्हाला पाहिजे ना. याला आपल्यापासून दूर नाही लोटायचं. तुम्ही लक्षात घ्यायचं माझं काय ध्येय आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही रिएक्शन द्यायची. कुणाच्याही तोंडी लागायचं नाही. सो आज आपण 3 पॅरेग्राफ बघितले. त्याच्यामध्ये हेच आहे की मला माझ्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. आपल्या स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. तुमची गोष्ट, तुमच्यासोबत जे घडते आहे ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच घडवत आहात. बरोबर आहे. माझ्याकडे देवाची शक्ती वाहते हे लक्षात ठेवा की माझ्या आतमध्येच एक परमेश्वराचा अंश आहे आणि मी माझं आयुष्य बदलू शकतो. तुमच्या अवचेतन मनाचा यूज करा, वापर करा त्याचा. ते 96% तुम्हाला दिलाय परमेश्वरांनी.
स्वतःला खूप मजबूत बनवा, की तुम्हाला कोणी येऊन डिस्टर्बही केलं नाही पाहिजे. कधी कधी काही गोष्टी होतात ऍज अ ह्युमन बिंग म्हणून आपल्याला कधी कुठली गोष्ट वाईटही वाटते. पण किती वेळ वाटून घ्यायची हे ठरवा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, याच्यापेक्षा जास्त नाही. कुणी येऊन मला डिस्टर्ब करेल, मी हा अधिकार कुणाला दिलेला नाहीये. गिल्ट, शेम या गोष्टीमध्येही जाऊ नका. झाली गोष्ट ओके, ऍज अ ह्युमन बिंग माझ्याकडून चुकी झाली आहे, दॅट्स ओके, मी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेते. पुढे मी अलर्ट राहीन, ती चुकी पुन्हा होणार नाही एवढं विचार करायचा. कुठलीही गोष्ट आपल्या दिमाखात आम्ही आपल्या हृदयात घेणं सोडून द्यायची. इथून ऐकायची, इथून सोडून द्यायची. जी आपल्यासाठी योग्य आहे ती घ्यायची, नाही जी योग्य असेल ती सोडून द्यायची. ठीक आहे. आता कधी कधी असं होतं की काही एखाद्या वेळेस गाडी खराब झाली, अरे गाडी खराब झाली, कामाच्या वेळेसच कशी खराब झाली, मला सकाळी ऑफिसला जायचं होतं, मग गाडीला 2-4 लाथा मारणे असं काम करायचं नाही. गाडी खराब झाली, इट्स ओके, वाव, मी आज मस्त राजासारखं बसून जाईल. उबेर आहे, ओला आहे, बढिया. कामवाली नाही आली, ओके, आज तिलाही आराम करू दे. वाव, मी पण छान आराम करेल. आणि आज मी कामवालीच्या हाताचं नाही, मला ऑर्डर करायचंय फूड, मग मी छान छान फूड ऑर्डर करून खाईल. काही टेन्शन घ्यायचं नाही. चिडचिड नाही, काही नाही. सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या शांततेने हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. मला रडत बसायचं आहे की मला मार्ग काढायचे आहे? मी रडत बसलो तर काय होणार? तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की दुसरा कसाही असो, मला त्याचा फक्त रिस्पेक्ट करायचा आहे, आदर करायचा आहे आणि त्याला ब्लेसिंग द्यायचे. आणि लक्षात ठेवायचं की कुठलाही व्यक्ती आपल्या समोर येतो त्याला रोज रोज टोकणे बोलणे कोणाला आवडत नाही. प्रशंसा ही नेहमी आवडते लोकांना. तुम्ही प्रतिक्रिया कशी देता ते बघा. जर तुम्ही कुणाला वारंवार टोकणे, अपमान करणे असं केलं तर कुणालाही आवडणार नाही. म्हणजे लहान लेकरासारखं करू नका, स्वतःमध्ये बालिशपणा आणायचं नाही आहे. तो प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी कॅपॅसिटी असते. एका कामवाल्या बाईनी जर आपल्यासारखं काम केलं असतं का? नाही करत ना त्या. तुम्हाला जसं हवं ते काम ती करणार नाही. त्यासाठी तुम्हाला तिला प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागेल. तिला सांगावं लागेल की बघ, दर रविवारी तू असं करत जा, हे असं काढ, तसं काढ, त्या कपाटाखालून घे, या कपाटाखालून घे, असं मला आवडेल. पण तिला तुम्ही जर रोज ती आली, तुम्ही हे केलं नाही, तुम्ही ते केलं नाही, तुम्ही तिथून काढलं नाही, तर ती मला कंटाळेल. तर असं करायचं नाही आहे. तुम्ही जसे आहात तसे राहा, पण तुम्ही जसे आहात तसे दुसऱ्यांना बनवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. तुमची रेप्लिका कधीही बनणार नाही. रेप्लिका जी तुम्ही बनवली जरी तुम्ही, तरी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल. सो स्वतःसारखं दुसऱ्याला बनवण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही. दुसऱ्याचा आदर करणे हे महत्वाचे आहे. त्याचा आदर करणे म्हणजे आपली चिडचिड नाही वाढवायची. काम केलं तर शांत, नाही केलं तरी शांत, म्हणजे आपण कसं रिॲक्ट करायचं. काम नाही करत आहे त्याला समजून सांगा, तो करेल. लहान मुलांना सुद्धा आपल्या घरी आई आणि वडील, 10वीचं वर्ष आहे, अभ्यास कर, तुला कसं कळत नाही, अभ्यास केला पाहिजे, टीव्ही सोड, असं कसं तू मोबाईल घेऊन बसला, नाही म्हणायचं वारंवार. त्याला ब्लेसिंग करा, त्याचं करिअर निवडताना त्याला त्याची निवड करू द्या. मुलं अभ्यास करतात, तुम्हाला फक्त तुमचे व्हायब्रेशन, तुमची एनर्जीने त्यांना तेवढं चेंज करायचंय. रोज त्यांच्यासाठी लिहा, माझी मुलं खूप छान अभ्यास करतात, माझी मुलं फोकस्ड आहे त्यांच्या आयुष्याबद्दल, माझे मुलं नेहमी चांगल्या लोकांशी सराउंडेड असतात, जे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप व्हॅल्यू वाढवत आहे, त्यांच्याकडून त्यांना चांगला इन्फ्लुएन्स मिळतो आहे, माझी मुलं डिवाईन पीपलनी सराउंडेड आहे. आपल्या मुलांचं नाव लिहून हे तुम्ही प्रत्येक वेळी लिहा, याचा फरक पडतो. माझी मुलगी, तिचं नाव लिहा, डॅश, ही तिचा सोशल मीडियाचा स्क्रीन टायमिंग किंवा फोनचा स्क्रीन टायमिंग हा 1 तास झालेला आहे. माझी मुलगी खूप हंबल आणि ऑनेस्ट आहे. माझी मुलगी इंटेलिजंट आहे. तिचा अभ्यास ती पर्टिक्युलर वेळेमध्ये रोज कंप्लीट करते. तुम्हाला काय हवं ते लिहा. त्यांना टोकू नका, त्यांना बोलू नका आणि त्यांना जबरदस्तीही कुठल्या गोष्टीची करायची नाही. फक्त व्हायब्रेशन द्या, प्रशंसा करा. महत्वाची मुद्दे हेच आहे की तुम्हाला प्रशंसा करता आली पाहिजे. एक छोटं जरी काम आपल्या मुलाने केलं तर त्याची प्रशंसा करा. बघा तो नक्की चांगला करेल. एक दिवस अभ्यास करताना दिसतोय, वाव छान, वाव तू आज किती छान अभ्यास करत आहे, त्याची प्रशंसा करा, तो आपोआप करेल. सो स्वतःसारखी दुसऱ्याला बनवायचं नाही, प्रशंसा करायची. आपल्याला
भावना कशा व्यक्त करायच्या आपल्याला माहित आहे, आपले शब्द कसे करायचे तेही माहित आहे. सो थँक यू सो मच. आजचे हे 3 पॅरेग्राफ मी समजून सांगितलेले आहे. सगळ्यांनी युट्यूब जेवढे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांनी हे बघा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी आणि सुख सौख्य नांदू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू सो मच. थँक यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी दिस प्लॅटफॉर्म to express my all the views regarding this book, and thank you Joseph Murphy ही बुक आमच्या समोर दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. थँक्यू. बाय.